उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत अनेक ठिकाणी आपण बायबलमध्ये पाहतो आणि आपण सगळेच कशाचा ना कशाचा संचय करत असतो. प्रत्येक माणसाला काहीतरी छंद असतो. काही लोकांना जुने कॉईन्स, नाणी वगैरे, जुन्या नोटा, काही ना काही जमा करायचा छंद असतो. आणि माता बहिणींना काही भांडे वगैरे, नाही का, असं छंद असतो काही जमा करण्याचा. काही लोकांना वेगवेगळे वस्त्र जमा करण्याचा छंद असतो. नीतिसूत्र 21वा अध्याय 20व्या वचनात बायबल सांगतं की सुज्ञाच्या घरात मौल्यवान वस्तू व तेल यांचा साठा असतो, पण मूर्ख मनुष्य त्यांचा फन्ना उडवतो. म्हणजे त्याच्या घरात काही राहत नाही. मूर्खाच्या घरात सगळ्यांनी म्हणा काही राहत नाही. ज्ञानी माणसाचं घर भरलेलं असतं. चांगल्या गोष्टीचा संचय त्याच्या घरात असतो. असाच एक माणूस बायबलमध्ये, त्याच्याकडे पण खूप संचय झाला. आणि एवढा संचय त्याच्याकडे झाला की बस काही विचारता सोय नाही. एकदा त्याला एवढं प्राप्त झालं, त्याच्या शेतात वगैरे त्याला एवढं उत्पन्न आलं की त्याला आता कोठारं कमी पडायला लागली. मग त्यांनी प्लॅन केलं की मी जुनी कोठारं मोडून टाकतो, नवीन कोठारं बनवतो. आणि लूक 12व्या अध्यायाच्या 18 ते 20 वचनामध्ये हा श्रीमंत माणूस, ज्याला भरपूर आता प्राप्त झालंय, कोठारा आता फुल भरणार आहेत, सिच्युएशनमध्ये तो आहे. आणि तो काय म्हणतो ऐका, 18 वचन. मग त्याने म्हटलं, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन. सगळ्यांनी म्हणा मोठी बांधीन. आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे. विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटलं, अरे मूर्खा, सगळ्यांनी म्हणा अरे मूर्खा, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहेस ते कोणाचे होईल? श्रीमंत मनुष्याने एवढा मोठा संचय केलाय की कोठारा त्याला पुरायला तयार नाहीत. आणि तो म्हणतो की मी आता मोठी कोठारा बनवणार आणि माझ्या जीवाला मी म्हणेन की हे जीवा, खा, पी आणि मजा कर. सगळ्यांनी म्हणा खा. आवाज खोल गेलाय तुमचा, मोठ्या आवाजात म्हणा खा, पी, मजा कर. श्रीमंत मनुष्य आपल्या जीवाला म्हणतो, संपन्न स्थितीमध्ये म्हणतो, हे जीवा, खा, पी, मजा कर. पण दावीद राजा म्हणतो, हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा. तुम्ही तुमच्या जीवाला काय म्हणता हे लई महत्वाचं आहे. हालेलुया. तुमच्या जीवाला तुम्ही काय म्हणता हे महत्वाचं आहे. जेव्हा तुमची कोठारं भरलेली आहेत, जेव्हा देवाने तुम्हाला चांगले दिवस दाखवलेले आहेत, त्या चांगल्या दिवसात तुम्ही चांगले वागता का, हे जास्त महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा चांगल्या दिवसांमध्ये लोक चांगलं वागत नाहीत आणि मग ते चांगले दिवस टिकत नाहीत. आजच्या दिवसाची वाट बघता बघता बच्चे लहानचे मोठे झाले, पण आजचे दिवस अजून वाट बघतोय आपण. देवाशिवाय दावीदराजा म्हणतो की आम्हाला कोणी चांगले दिवस दाखवू शकत नाही. परमेश्वरच आहे तो की जो आमची कोठारं भरणार आहे. मग कोठारं भरणं चांगलं आहे की वाईट आहे? देवच भरणार कोठारं, पण भरलेले असलं चांगलं आहे की वाईट आहे? तुमच्या घरात रेलचेल असावी की नसावी? तुम्हाला बरकत असावी की नसावी? नीतिसूत्र 21:20 पासूनच म्हणून मुद्दाम सुरुवात केली, यासाठी की बायबल सांगतो सुज्ञाचं घर सगळ्या गोष्टींचा त्याच्याकडे साठा असतो. पण साठा झाल्यानंतर मनाला ताठा येऊ द्यायचं नाही. साठा झाला तरी देवासमोर लीन आणि नम्र राहायचं. किती पैसा येऊ, पण देवासमोर, प्रभू मी शून्य आहे तुझ्यासमोर, जे काही आहे सर्व तुझं आहे. तो माणूस आशीर्वादित आहे. तिसरी आशीर्वादित आहे. मुंगी पण साठा करते, बायबलमध्ये लिहिलंय. कोण? मुंगी. नीतिसूत्रे 6वा अध्याय 6 ते 8 वचनं. ॲक्च्युली विषय वेगळीकडे जाणार आहे, पण जास्त प्रस्तावना आहे ही, थोडं समजून घ्या साठ्याबद्दल. नीतिसूत्रे 6वा अध्याय 6 ते 8 वचनात बायबल सांगतं, अरे आळशा, हत्तीकडे जा. कुठं? बोला की काहीतरी. अरे आळशा, मुंगीकडे जा.
परमेश्वर आम्हाला प्राणी संग्रहालयातील सगळ्यात मोठ्या अशा जनावराकडे पाठवत नाही. एका घरात कुठेही असू शकते अशा मुंगीकडे जायला सांगतो. का सांगतो? अरे आळशा मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी देखरेख करणारा किंवा अधिपती नसता. ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेवते. मुंगी सुद्धा साठा संचय करते. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रत्येक मनुष्य कसला ना कसला संचय करतच असतो. काही लोकांना शिकायला आवडतं, अभ्यास करायला आवडतं, इतके शिकून ज्ञानी होतात आणि मग नंतर त्यांना असं वाटतं की मी अजून काहीतरी शिकावं. चांगली वृत्ती आहे, शिकण्याची वृत्ती. काही नुसतं ज्ञान संपादन करत राहतात. काही लोकांना फक्त पैसा कमवायला आवडतो. काही लोक माणसं जोडत राहतात, सगळ्यांशी प्रेमाने वागतील. बोला येशू मसीह की. घड्याळात किती वाजो, काही लोकांच्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले असतात. त्याला किती पण चॉकलेट द्या, गुलाबजाम द्या, त्याला रसमलाई द्या, त्याला मिठाई द्या, त्याच्या आवडीचं जेवण द्या, पण तोंडावरती कसे काय बरे आहेत का, आम्हाला काय झालंय. देवाला धन्यवाद, पुण्यात असे लोक नाहीत. प्रभूची स्तुती असो. हे माझं पॉझिटिव्ह कन्फेशन आहे तुमच्याबद्दल. आमेन. तर त्या सगळ्या परिस्थितीत आपल्याकडे संचय आपला कसलाही असो, पण त्या संचयाबद्दल आम्ही घमंड न बाळगता चांगल्या गोष्टींचा साठा आम्ही नक्की केला पाहिजे. आणि देवाकडे आज मी हीच प्रार्थना करेल, तुम्हाला एवढं देवानी इतका पैसा तुमच्याकडे यावा ना की ईडीवाले तुमच्या मागं लागत. तुमच्या प्रार्थना एवढ्या बलवान हव्यात, इतका पैसा तुमच्याकडे यावा की ईडीवाल्याने विचारलं पाहिजे, अरे तुझ्याकडे आलं कसं? ते काय नाही, ते कांबळे पास्टरचा संदेश ऐकला आणि देवाने माझे आशीर्वाद मोकळे केले, आणि ते लोक येऊन इथं बसले पाहिजेत. पण एवढा पैसा येऊन पण मंदिरात झाडू मारण्यात तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. माझ्या देवाचं काम आहे, मी करणार. माझ्या प्रभूसाठी मी काहीही करेन. जगासाठी मोठा असेल, पण माझ्या देवासाठी मी शून्य होऊन येणार, नम्रतेने येणार. यीशु के दरबार में सिर झुकाकर आइए, घमंड से मत आइए. कारण चांगले ताट मानेचे कसे कसे कुठं कुठं मोडतात सांगता येत नाही. सिर झुकाकर आइए और प्रभू आपको आशीष करेगा. देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आपला विषय चाललाय संचय. बरं, आता फार असं ते मुंगी संचय करते, माणसं संचय करतात, आणि हा विषय फार मोठा आहे. आता मला संचयावरती नाही बोलायचं आहे, मला बोलायचं आहे स्वर्गाबद्दल. परमेश्वर पण काही गोष्टी जमा करत राहतो. किती लोक आमेन म्हणते? आम्हाला संचय करायला एवढा आवडतो, जमा करायला एवढा आवडतं. देव पण काही गोष्टी जमा करतो. परमेश्वर पण काही गोष्टी जमा करतो. आज मी तुमच्याशी बोलणार आहे प्रकटीकरणामधले 31 वाट्या. हा, ऐकलं कधी? हिम्मत असेल तर हो म्हणा. मीच नाही ऐकलंय कधी. किती वाट्या? नाही, मला 31 म्हणायचंय. प्रभूला मी धन्यवाद देतो की देवाने मला योग्य ठिकाणी आणलंय, आणि प्रभूला तुम्ही पण धन्यवाद द्या की तुम्हाला देवाने योग्य ठिकाणी आणलंय. हालेलुया. 31 वाट्यांबद्दल बोलू आपण आज. चला, होऊ द्या. ऐका, सुरुवात करू आपण. परमेश्वर काय जमा करतोय? प्रकटीकरण 5वा अध्याय, आणि त्या 5व्या अध्यायात ना एक गुंडाळी आहे, आणि त्या गुंडाळीला 7 शिक्के मारून बंद करण्यात आलंय. योहानाने पाहिलं ही गुंडाळी आहे, आणि ही गुंडाळी उघडण्याचं सामर्थ्य अख्ख्या जगात कुणाकडे नाहीये. अधोलोकात नाही, पृथ्वीवर नाही, स्वर्गातले 4 प्राणी, 24 वडील, लाखो करोडो दिव्यदूत, संत गण कुणी असतील, त्याने सगळीकडे पाहिलं, पण त्याला कुणीच असा दिसला नाही की ज्याला गुंडाळी उघडता येईल. आणि मग नंतर वडिलांपैकी एकाने येऊन त्याला म्हटलं, घाबरू नकोस, रडू नकोस,
कारण की यहूदा वंशाचा सिंह प्रभू येशू ख्रिस्त तो गुंडाळी उघडावयास समर्थ आहे. काय सांगायचंय? जे प्रॉब्लेम कुणाला सोडवता येणार नाही ते प्रॉब्लेम आपले येशू ख्रिस्त सोडवणार आहे. जी गुंडाळी, जी समस्या बंद आहे, उघडता येत नाही, मार्ग काढता येत नाही, आज आपली गुंडाळी येशूच्या हाती देऊन टाका. आज तुमच्या जीवनातल्या अडचणी प्रभूच्या स्वाधीन करून मोकळे व्हा आणि आनंद करा की प्रभू नक्कीच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि मग काय, साक्षात 7 शिंग आणि 7 डोळे असलेला कोकरा पुढं आला आणि त्याने ती गुंडाळी उघडली. आणि फार मोठा मग ते 7 शिक्क्यांचा विषय. पण आता त्याच ठिकाणामध्ये 24 वडील आहेत. 4थ्या अध्यायात स्वर्गाचा साक्षात्कार आणि 5व्या अध्यायात ही 7 शिक्के किंवा त्या गुंडाळीविषयीची घटना आहे. आणि त्या ठिकाणी 24 वडिलांना योहानाने पाहिलं. किती वडील? 24 वडील. आता त्यांच्याबद्दलचं एकच वचन वाचतो. प्रकटीकरण 5वा अध्याय 8वं वचन. थोडा वेळ बेअर करा, आपल्याला एका फार मोठ्या विषयाकडे जायचं आहे. प्रकटीकरण 5वा अध्याय 8वं वचन. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा, त्याने म्हणजे त्या कोकऱ्याने, साक्षात येशू ख्रिस्ताने. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी व 24 वडील कोकऱ्याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ, त्या 24 वडिलांपैकी प्रत्येकाजवळ वीणा व धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. आमेन, हालेलुया. सगळ्यात पहिलं एक समजून घ्या की स्वर्गामध्ये असलेल्या 24 वडिलांच्या हातामध्ये एका हातात वीणा आहे, एक वाद्य, आणि एका हातात त्यांच्या वाटी आहे आणि त्या वाटीमध्ये धूप आहे. आणि हा धूप म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना आहेत. तुमच्या प्रार्थना स्वर्गाला जाऊन पोहोचतात. तुम्ही आनंदी दिसत नाही. तुमचं बोलणं कदाचित घरातले लोक ऐकणार नाहीत, जवळचं तुमचं ऐकणार नाही, पण तुमचं बोलणं तुमचा स्वर्गीय बाप ऐकत आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना देव कोणाचेही रस्ते बदलू शकतो. जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना तुम्हाला आशीर्वादाकडे जावं लागत नाही. जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना स्वर्गात तुमची प्रार्थना ऐकली जाते. जेव्हा तुम्ही देवाला हाक मारताना बाहेरच्या जगात काहीतरी घडत असतं. जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना स्वर्गीचा देव तुम्हाला उत्तर देतो. तुमच्या प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येतात. तुमच्या प्रार्थना परमेश्वर ऐकतो आणि तोच परमेश्वर सगळी परिस्थिती बदलतो. आज तुम्ही इथं प्रार्थना कराल, पण माझं चॅलेंज आहे, बाहेर देव कोणाचे तरी रस्ते बदलत आहे. मी काय म्हटलं ऐकलं का तुम्ही? बाहेर देव कोणाचे तरी रस्ते बदलत आहे. त्या आईला डॉक्टरकडे जायची गरज पडली नाही. देवाने डॉक्टरला तिच्या दारात, दे मला आत घे. तो देव तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. तुमच्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. प्रार्थना करताना या विश्वासाने प्रार्थना करा. देवाच्या प्रिय लोकांनो, मी उभा आहे, मी आता गुडघ्यावर चाललोय. तुम्ही इकडं गुडघ्यावर येण्याच्या आधी स्वर्गात तुमच्यासाठी दार उघडले जातात. तुमच्यासाठी आशीर्वाद मोकळे केले जातात. तुमचं जीवन तो सामर्थ्याने भरतो. त्या 24 वडिलांच्या प्रत्येकाच्या हातात वाटी आहे, त्याच्यात धूप आहे. आणि तो धूप नसून, तो धूप कसला धूप आहे? तो तुमच्या आणि माझ्या संत गणांच्या, देवाच्या लोकांच्या प्रार्थनाचा धूप आहे. वडील किती आहेत? वाट्या किती आहेत? अरे प्रत्येकाच्या हातात एक एक. गणितात नापास झालते की काय तुम्ही? 24 वडिलांच्या प्रत्येकाच्या हातात एक एक वाटी. 24 एके. गणित सुधारलं तुमचं. मला फळान काहीतरी आणून द्या, म्हणजे एखादा क्लास घेऊन टाकतो. 24 व्यक्तींच्या प्रत्येकाच्या हातात वाटी आहे. मग किती वाट्या आहेत त्या? 24 वाट्या आहेत. गणित आता पक्क करत चला. प्रभूची स्तुती असो. 24 वडिलांच्या हातात, प्रत्येकाच्या हातात एक एक वाटी आहे आणि ती धुपाने भरलेली आहे. आमच्या प्रार्थना स्वर्गाला जातात आणि त्या वाट्यांमध्ये त्या जमा केल्या जातात.
तुमच्या प्रार्थना व्यर्थ जात नाहीत. हालेलुया. आमच्या घरात एक जुना फोन होता, लँडलाईन. पाहिजे असेल तर सांगा, मी देतो आणून, पण फोन कुठंच लागणार नाही. पाहिजे पाहिजे का? आपलं उगाच उचलायचं आणि बोलायचं, मम्मी कशी आहेस तू, काका कसे आहेत तुम्ही, चालेल का? तुम्ही लाख बोलालो पण समोरून आवाजच येणार नाही. अशा कितीतरी लोकांच्या वायरी तुटलेल्या आहेत. एक जरी वायर निघाली ना, पुढचं बोलणं होणार नाही. आमचं कनेक्शन इस्टॅब्लिश झालं पाहिजे. देवाबरोबर आम्ही कनेक्ट झालं पाहिजे आणि प्रार्थनेत आम्हाला अंतःकरणात पाहिजे माहीत की मी जे मागतोय ते माझ्या देवापर्यंत पोहोचत आहे. स्तुती आराधना उत्तर लेके प्रार्थना ऊपर जाएगी, उत्तर नीचे आएगा. हालेलुया. पहिली गोष्ट आपल्याला कळाली. आता हे स्वर्गात वाट्या किती आहेत ते समजून घ्या. प्रकटीकरणाच्या पुस्तकात 31 वाट्या आहेत. त्या कसल्या आहेत तर ह्या पहिली गोष्ट प्रकटीकरण 5व्या अध्यायाच्या 8व्या वचनाप्रमाणे कळालं की 24 वडील आहेत, त्या प्रत्येकाच्या हातामध्ये वाटी आहे आणि ती वाटी प्रार्थनेची वाटी आहे आणि प्रत्येकाकडं ती प्रार्थना त्या वाटीमध्ये जमा झालेली. आता देव फक्त प्रार्थना जमा करतो का? नाही, अजून काहीतरी जमा करतो आणि ते आपण वाचणार आहेत. प्रकटीकरण 16वा अध्याय पहिलं वचन. रेव्हिलेशन चॅप्टर 16 वर्स 1. ऐकताय का सगळे? हो म्हणा. नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली. ती त्या 7 देवदूतांना म्हणाली, जा, देवाच्या क्रोधाच्या 7 वाट्या पृथ्वीवर होता. सर्वांनी आमेन म्हणा. आता देव फक्त प्रार्थना स्टोअर करत नाही. आम्ही कसल्या कसल्या गोष्टीचा संग्रह करतो. देव फक्त प्रार्थनांचा संग्रह करत नाही, प्रार्थना जमा करत नाही, तर परमेश्वर त्याचा क्रोध पण वाट्यांमध्ये जमा करतो. आणि त्या किती वाट्या आहेत? 7. किती वाट्या आहेत? आधीच्या किती होत्या? 24 आणि 7 किती? मग हाच तर संदेश होता ना. मी 31 वाट्या सुरुवातीला म्हटलं, अरे यार आम्ही किती वेळा वाचलंय, कुठंच 31 शब्द नाही बघितला. ह्या अशा वाट्या शोधायच्या असतात. हालेलुया. ताट वाट्या काय, ग्लास बीस काय भेटेल ते शोधा. आमेन. कळालं तुम्हाला? तर आता एक बेसिक गोष्ट आता इथून आपण सुरू करूया की क्रोधाच्या वाट्या म्हणजे काय. उदाहरणार्थ, हा कसला काळ आहे? कृपेचा काळ, मंडळ्यांचा काळ आहे. तुम्ही पाहता की लोक अनिती करतात तरी ते मरत नाहीत. जुना करार किती भारी होता. मोशेबद्दल बोलला, कसला तो मोशे आणि कसला मोशे, कशाला आणला आम्हाला तिथून, इथं माहीत नाही, तिथं काय कबरा नव्हत्या का, इथं काय भेटत नाही, काय नाही, जंगलात आणलं, असंच करतो तो मोशाने, देवाला पण समजायला पाहिजे, इथं कशाला आणलं, असं बोलतोय. दुसरा म्हणतो, नको रे बोलू मोशेबद्दल, नको रे बोलू देवाबद्दल, नको रे करू असं. आणि हा इकडून ते नाही, तो देव पण तसला, तो मोशे पण तसला. लगेच आगे साप, आगे साप, पीछे साप, सब जगाचे सापच साप. आता आगे साप म्हणजे इंग्लिश बायबलमध्ये वाचल्यावर कळतं आगे साप म्हणजे काय. फायरी सरपंट म्हणजे चावला का आग होणार. ज्या तोंडाने त्याने चुकीचे शब्द काढले त्या तोंडाने तो इतका ओरडणार, अशी त्याला आग होणार. आणि तडफडून तडफडून धन्य येशू नाम. निंदा केली का खलास, निंदा केली की खलास, निंदा केली की खलास. आज कितीतरी लोक निंदा करत आहेत. मरतायत का? नाही मरणार. देवाला पण लई राग येतोय, खूप राग येतो देवाला. एवढा तो जीव लावतो, एवढं प्रेम करतो लोकांवरती, पण माणूस ना देवाला होईल तेवढं दुःख द्यायचा प्रयत्न करतो. देवाला राग येतो. आणि हा राग काय आत्ताचा नाही, एदेन मागेपासूनचा राग आहे. देवाला एकदम क्रोध येतो. टाकतं निनवेला संपून, खूप झालं त्यांचं. राग येतो परमेश्वराला. योना जातोस का? तो म्हणतो आम्हाला तार्शिसला जायचं, तिकडं अपॉइंटमेंट आहे. देव म्हणतो अरे जा बाबा तिकडं जा. खाली जाऊन लपून बसलाय तळघरात, जा आजच. अरे तो देव आहे, कोणाशी चॅलेंज घेतलंस येड्या? देवाला फसवायला निघालाय? वेडेपणा आहे हा. कोणीच देवाला फसवू शकत नाही, देवापासून लपू शकत नाही. तुमच्या आईपेक्षा तो तुम्हाला जास्त ओळखतो. आता आमेन म्हणायची संधी घालवली, आता म्हणू नका, ऐका.
किती अशा आई आहेत इथं, माता आहेत, तुमच्या बाळाचे केस मोजलेत तुम्ही डोक्यावरचे? मुंबईतल्या आहेत खूप जणी, पण नाही जमलं, त्यांनी प्रयत्न केला. कुणी आई आहे का पुण्यातली? बाई, माझ्या बाळाच्या टाकल्यावर आज एवढे केस आहेत. मोजता येतील का? मग परमेश्वराने आपल्या मस्तकावरचे केस मोजलेले आहेत. हालेलुया. देवा एवढा आम्हाला कुणीच ओळखत नाही. आम्ही कसे वागतो, काय करतो, त्याला सगळं एकदम डिटेलमध्ये माहिती आहे, एकदम डिटेल. त्याचे 7 नेत्र आम्हाला बघत असतात. त्याला सगळं माहिती आहे आमच्याबद्दल, आम्ही काय करतो काय नाही, सगळ्या गोष्टी. मग हा पुरातन काळापासूनचा राग त्या योनाच्या काळामध्ये पण पाहायला मिळतो. परमेश्वर एवढा त्याचा कोप भडकतो की पूर्ण समुद्रावरती वादळ. चिठ्ठ्या टाकल्याबरोबर योनाच्या नावाची निघाली, उचला साहेबांना द्या फेकून पाण्यात. तोच म्हणतो मला टाकून द्या, तुम्ही सुटताल. आणि जसा पाण्यात पडला, मासा फुल तयारीत होता. काय सर्विस आहे बघा, मासा फुल रेडी आहे. आ करून टाका बी आहे. बायको आली बाजूनी, अहो ते मुलांना शाळेत सोडत, तू जा, मी देवाच्या कामगिरीवरती मी नाही येऊ शकत. हा जर चुकला, हा जर बेला, आपली संपलं, वाट लागेल. तू बाजूला हो, मी तुमच्याशी बोलणार नाही, चालेल, पण तू बाजूला हो. असा घेतला त्याला बरोबर आणि बरोबर किनाऱ्यावर ओकून टाकला. आता मी जसा आलो आज सकाळी, मला विचारलं कसं आलात तुम्ही? म्हटलं कारने आलो. योनाला म्हटलं असेल तर काय म्हटलं असेल? माशाने आलोय. लोक विमानाने, ट्रेनने कसे येतात, योना माशाने. तर देवाला असा खूप राग येतो. आणि देव काय करतो, राग आल्यानंतर तो राग आहे ना वाटीत टाकून देतो. आता ह्याला ना मारून टाकू की काय? पुत्र म्हणतो, पित्या माझ्याकडे पहा, मी मध्यस्थी केली ना क्रुसावरती. काय ना, आता समजा इथं देवबाप आहे, डायरेक्ट आदामाला पाहतोय, मरशील फळ खाल्लं तर, तो स्वभाव आहे. मग आदाम कुठं आहे? त्या झाडाच्या मागं लपलाय. ऐकता तुम्ही चर्च? एदेन बागेत आदाम झाडाच्या मागं लपलेला आहे. आज आमच्यासाठी ते झाड वधस्तंभ आहे. वधस्तंभाच्या आड लपलेला मानव ख्रिस्त मध्यस्थी करतो. नाही तर कोविडमध्येच आमचा कार्यक्रम झाला असता. मी तुम्हाला एक सिक्रेट सांगू? नको सांगू? असं म्हणा, सांगा पास्टर सांगा, थोडा मोठ्या आवाजात बोला. ॲक्च्युली सांगणार नव्हतो, पण ब्रदर यांचा एवढा आग्रह आहे तर तुमच्या आग्रहा खातीर सांगून टाकतो. चॅलेंज देऊन सांगतो मी, एकही माणूस असा नाही की ज्याला कोविड झाला नव्हता. जेवढे तुमचे रिपोर्ट काही असो, अरे त्या हॉस्पिटलमध्ये लास्ट स्टेजला असणाऱ्या लोकांचे निगेटिव्ह रिपोर्ट आलेत आणि ते गेलेत देवाकडं. आणि काही लोकांनी ना फार चुकीचे संदेश दिल्या. ताडण करतो मी इथून, ही संधी घेतो त्याच्यासाठी आणि बोलतो मी एक गोष्ट ऐका. तुम्ही काय खूप शहाणेत म्हणून वाचलात असं नाही, आणि जे वारलेत प्रभूमध्ये विसावा पावलेत ते काहीतरी पापी होते आणि म्हणून ते गेले असं नाही. त्यांची धाव तिथं संपली म्हणून देवाने त्यांना बोलवलं. आमची धाव, आमचं काम अजून बाकी आहे म्हणून आपण जिवंत आहे. बस. तो गेला त्याचं असं झालं. तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. हालेलुया. तर त्या पुरातन काळापासून आत्तापर्यंत जितका राग परमेश्वराला आलाय ना, तो सगळा राग परमेश्वराने वाट्यांमध्ये काढून ठेवला. आणि मग ज्यावेळेस त्या शेवटल्या 7 वाट्यांच्या पिढ्या येतील, त्यावेळेस एक एक वाटी ओतण्यात येईल. सूर्यावर, पृथ्वीवर, समुद्रावर वेगवेगळ्या वाट्या, 7 वाट्या. खूप त्याच्या सखोल गोष्टी आहेत, पण मी थोडक्यात सांगेल तुम्हाला 7 वाट्यांच्या पिढ्या कशा असतील. एक दिवस असा येईल ना, जगातल्या सगळ्या पाण्याचं रक्त होऊन जाईल. पाण्याचं रक्त होईल. असं पाण्याचं रक्त होईल की लोक 5 स्टार हॉटेलला जेवायला जातील.
पोटभर यथेच्छ भोजन करतील आणि म्हणतील आम्हाला पाणी द्या, पण त्यांना ग्लासमध्ये आणून दिलं जाईल रक्त. प्रभू म्हणतो की त्यांनी माझ्या सेवकांचं रक्त सांडलंय, म्हणून मी त्यांना रक्तच प्यायला लावणार आहे. पाऊस पडेल. पाऊस पडला, हां, त्या दिवसात पण पाऊस पडेल, पण तो पाऊस गारांचा असेल आणि एक एक गार 40 किलोची असेल. गाड्यांचं काय होईल, घरांचं काय होईल. आणि एखादा रस्त्यावर फिरायला गेला, मग मी आत्ता आलो 2 मिनिटात, तू जाशील पण परत येणार नाहीस. काय काय उद्ध्वस्त होईल. बेटं जागेवरून पळून जातील. श्रीलंका, मॉरिशस, मालदीव्स, अजून आपले हे इंडोनेशिया वगैरे बेटं छोटे छोटे, एक पण जागेवर राहणार नाही. आज हे इथं आहे नकाशात, उद्या तिकडं, सगळीकडं भूकंप. धनवान श्रीमंत म्हणतील अहो टेकड्यांनो आमच्यावरती पडा, आम्हाला मारून टाका, पण मरण येणार नाही. असं युद्ध होईल हर्मगिदोनाचं. जगातल्या लोकसंख्येपैकी 1/3 लोक मरण पावतील त्या युद्धामध्ये. आता हे समजणं थोडंसं कठीण आहे. 7.5 बिलियन 750 करोड जगाची आबादी आहे. त्याच्यातले जवळपास 250 करोड लोक, भारताची आबादी 140 करोड आहे. म्हणजे भारत देशाला डबल मारलं तरी पण तेवढा आकडा होऊ शकतो. एवढे लोक त्या युद्धात मरतील. याचा अर्थ लोक झोपेतून उठतील, त्यांना बेडरूममध्ये प्रेत दिसेल. घराच्या बाहेर पडतील, गॅलरीमध्ये प्रेत दिसेल. रस्त्यावर जातील, सगळीकडं प्रेतच प्रेत पडतील. आणि बायबल सांगतं प्रेत उचलायला माणसं मिळणार नाहीत, आकाशातले पक्षी येऊन ती प्रेत खातील. असा भयंकर दिवस येत आहे. शेवटच्या काळाविषयी बोलावं तेवढं कमी आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीतून एकच सांगतो, जगात या आपत्ती येणार आहेत, पण त्याच्या आधी देवाला धन्यवाद द्या की हे बघण्यासाठी आपण इथं नसणार आहेत. का? कारण की तुमचा आणि माझा राजा मेघारूढ होऊन येत आहे. शेवटचा कर्णा वाजेल आणि तो प्रभू येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येईल. काही लोक प्रेतक्रिया विधीत असतील, माहीत नाही, मी पण एखाद्या सिमेंट्रीमध्ये कोणाचा विधी करत असेल. धुळीला धूळ, मातीला माती, राखेला राख, सगळे रडतात किती चांगले होते बाबा, वाटण्या करून गेले असते तर बरं झालं असतं. बरं जाऊ दे. काही ना काही चालू असेल, रडत असतील लोक. आणि त्या परिस्थितीमध्ये अचानक कर्णा वाजेल आणि मेलेला व्यक्ती डायरेक्ट धाडकन उभा राहील. आता ते बघणारे विश्वासणारे असले तर बरं आहे, नाही ते एखादा हार्ट अटॅकनी तिथंच, अरे अभी मर गए तो उठ गए, क्या हो गया, अभी ये उठ गए तू मर जा. पण ज्यांनी बायबल वाचलंय ते कपडे झटकून उभे राहतील आणि ते म्हणतील आता आजोबा चाललेत, प्रभू तुला धन्यवाद, पुढचा नंबर माझा आहे. हालेलुया. मंडळी उचलली जाणार आहे. हालेलुया. काही अभ्यासक ना थोडंसं इथं ट्विस्ट करतात आणि ते म्हणतात की आधी संकट येतील आणि नंतर मंडळीचं रॅप्चर होणार. चुकीचं आहे. का चुकीचं आहे मी विचारतो तुम्हाला प्रश्न, तुम्ही उत्तर द्या. तुम्हाला असं सांगण्यात आलंय की एक घर आहे, त्या घराला आग लावायची, रॉकेल आहे, माचीस आहे, सगळं आहे. ओके, घराला आग लावायची आणि नंतर कुणी येऊन तुमच्या कानात सांगितलं तुझे लेकरं आतमध्ये आहेत, तुम्ही काडी लावणार? मुंबईचे लोक नाही लावणार, मला पुण्याचं एवढं माहीत नाही, नवीन आहे मी इकडं, मी कधी आलो नाही म्हणून विचारतोय सारखे प्रश्न. लावणार? घर जाळणार? लेकरं बाहेर निघाले तर 60 डबे. टाकू शकतो. जोपर्यंत मंडळी इथं आहे जगाचा नाश होऊ शकत नाही. त्याच्या डोळ्यातील बाहुली आहोत,
त्याच्या तळहातावर कोरून ठेवलेले आहोत. ख्रिस्ताची वधू आहोत, फार मूल्यवान आहोत. म्हणून आज नंतर प्रार्थना करताना कधी म्हणू नका, हे प्रभू मी धूळ आहे, मी माती आहे, मी चिखल आहे, मी खड्ड्यात पडलो आहे, वरून माती टाकून घरी जाऊ का मी आता. स्वतःला शून्य करू नका. आणि जावळ्याचा रविवार आला का, हे प्रभू मी तुझं गाढव आहे. अरे प्रभू म्हणतो, येड्या तू गाढव नाही, तू माझ्या प्रतिरूपाचा आहे. समजायलंय का नाही समजायलंय? हा, फार महत्वाचं आहे. स्वतःला कमजोर समजू नका. स्वतःला असं कधी झालंय का आपल्या पुण्यात की नवरदेव फुल एकदम सुटाबुटात आणि तयारीत आलाय आणि मुलगी गाऊनमध्ये आली. गाऊन म्हणजे तो गाऊन नाही, घरचा गाऊन म्हणतोय मी. केस विस्कटलेले, झोपेतून उठून आज माझं लग्न आहे, मला ब्रश करायचा अजून. पुण्यात झालंय का असं कधी? झालं असलं तर सांगा, कारण मी नवीन आहे इथं. चालेल का असं? मराठीत एक म्हण आहे, असा देव पारखा जोडा लावी सारखा. आणि आमचा जोडा देवाने लावलेला आहे. ख्रिस्त आणि मंडळी हा असा जोडा आहे, ख्रिस्ताला साजेल अशी वधू देवाने तयार केलेली आहे, त्याला शोभेल अशी. तो पवित्र आहे, मंडळी पण पवित्रच आहे प्रियांनो. हालेलुया. स्थळ बघताना फार विचार करून बघतात लोक, हो का नाही? काय प्रश्न असतात माहिती आहे? तुला गाणं गाता येतं का? याचा आवाज रेड्यासारखा, अरे याला गाणारी मुलगी पाहिजे. कधी कधी ना लई वाईट वाटतं हे बघून. आणि काही फॅमिलीज खास याच्यावरतीच आहे. मुलं तरुण झाले का पूर्ण पुण्यातल्या सगळ्या मुली बघायच्या, रविवारच्या दुपारच्या जेवणाचं टेन्शन मिटतंय हो. जिथं जातील तिथं बिर्याणी करा ह, आता पुरणपोळी करा ह. आणि सगळीकडच्या पोरी पाहून उंची कमी आहे, डोळे असे आहेत, केस अजून लांब पाहिजे होते. ज्या गोष्टी आम्ही विचारात घेतल्या पाहिजेत त्या घेत नाही, आणि त्याच्यामुळं फसगत होते. आणि शेवटी अशी गडबड होते ना ह्या लोकांची. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, दुसऱ्यांच्या लेकरांना नावं ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. हालेलुया. जर तुम्ही स्थळ जमवताना फक्त प्रार्थना कराल, असं परमेश्वर घडून आणेल की डायरेक्ट योग्य व्यक्तीच तुमच्या लाईफमध्ये परमेश्वर घेऊन येईल. जर परमेश्वर योग्य जोड्या जुळवणारा आहे, तर ख्रिस्तासाठी पण त्याने योग्य अशी वधू निवडलेली आहे. शेवटच्या काळात परमेश्वराने संपूर्ण पृथ्वीवरती आपला क्रोध ओतावा हे ठरलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी शेवटच्या काळात घडणार म्हणजे घडणारच आहेत. त्यात कुणी बदल करू शकत नाही. परमेश्वराचा क्रोध पृथ्वीवरती ओतला जाणार आहे. असं कधीच वाईट रीतीनं आपत्ती आलेली किंवा असे दिवस या जगाने कधी पाहिले नसतील. असे शेवटच्या काळात ते 7 वर्ष असणार आहेत. फार भयंकर वेदनादायी काळ असेल. वेदनादायी. मरण मागतील पण मरण येणार नाही. कोविडचा काळ आला, खूप लोकांना वाटलं शेवट आहे. ती झलक होती फक्त, ट्रायल. खरा काळ पुढे येणार आहे आणि त्या काळामध्ये फार भयंकर स्थिती होणार आहे. आता वास्तविक पाहता ह्या वचनातून आपल्याला एक गोष्ट कळते की स्वर्गामध्ये ज्या वाट्या आहेत, प्रार्थनेच्या आहेत आणि क्रोधाच्या आहेत. आज आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला कुठली वाटी भरायची. जर तुम्ही क्रोधाची वाटी भरत आहात, येत्या दिवसात त्या क्रोधाला तुम्हाला सामोरे जावं लागेल. आणि जर तुम्ही ती प्रार्थनेची वाटी भरत आहात, ज्या देवाच्या नावाने तुम्ही प्रार्थना करता, ज्या येशूच्या नावाने प्रार्थना करता, लवकरच तो तुम्हाला त्याच्या जवळ घेतल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तो तुम्हाला त्याच्या सामर्थ्यात उचलल्याशिवाय राहणार नाही. जे त्याचे आहेत ते त्याच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. आमेन. आज आम्ही देवाशी जोडलं गेलेलो असताना
कुठल्या गोष्टीमुळं देवाला क्रोध येतो ती गोष्ट आम्ही टाळलं पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीला ठाऊक असतं की कुठल्या गोष्टीत मी परमेश्वराला दुःखी करत आहे, कुठली वाटी मी भरत आहे, देवाकडं मी काय जमा करत आहे. मत्तई 6 अध्याय 19 ते 21 वचन. मत्तई 6 19 ते 21. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. कुठं साठवू नका? आवाज खोल गेलाय तुमचा. आणि जे मी साठवलंय त्याचं काय करू पास्टर? देवाच्या प्रिय लोकांनो, इथं संपत्ती किती असो पण त्या संपत्तीला खरी संपत्ती मानू नका. कारण माणूस मेल्यानंतर संगती काही घेऊन जाता येत नाही प्रियांनो. सगळे इथंच राहतं आणि नंतर मग पुढच्या जनरेशनची कोर्ट कचऱ्याने भांडणं त्याच्यावरून होतात. तुम्ही जे कमवलंय ते तुमच्या परिवाराला तोडण्याचं एक कारण बनतं. आणि म्हणून आपल्या मुलाबाळांना पण शिकवा की खरी संपत्ती आमची स्वर्गामध्ये आहे. जगात दिसताना कदाचित तुम्ही फाटक्या कपड्यात दिसाल, कोणी तुम्हाला म्हणेल किती दरिद्री कंगाल आहेस तू, पण त्याला सांगा माझ्या प्रभूने मला तारणाचे वस्त्र दिलेले आहेत. या जगात मी गरीब दिसेल, माझं घर लहान असेल, पण स्वर्गात माझ्यासाठी महाल आणि वाड्या आहेत. स्वर्गात माझ्यासाठी मोठी जागा आहे. स्वर्गामध्ये माझ्यासाठी मोठं पारितोषिक आहे. त्या देवाची योजना आमच्यासाठी काय ते आम्हाला कळालं पाहिजे. आज आम्ही कुठं संपत्ती साठवत आहोत? पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तिथे कसर व झंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. आमेन. शेजारच्याला सांगा, स्वर्गात संपत्ती साठवा. स्वर्गात संपत्ती, जगात नको. स्वर्गात संपत्ती. जगिक रीतीनं कसंही जीवन असो, जगात किती कमवलं ना, ह्याच्यापेक्षा स्वर्ग राज्यात आमची प्राप्ती काय हे जास्त महत्त्वाचं आहे. देवाच्या नजरेत आमचं काय मूल आहे? आम्ही देवाच्या राज्यासाठी काय केलं आहे? मग आता हे कुठं जाऊन अकाउंट उघडणार म्हणजे जेणेकरून स्वर्गात तुम्हाला संपत्ती साठवता येईल. आता मी सांगितलं SBI मध्ये पैसे साठवा, सगळे जाऊन उद्या सकाळीच अकाउंट काढतील, शक्य आहे. पण स्वर्गात संपत्ती साठवण्यासाठी काय करायचं? कसं स्वर्गात आम्हाला संपत्ती साठवता येईल? 2 कोरिंथ 4 अध्याय आणि 7 वचन. 2 कोरिंथियन्स चॅप्टर 4 वर्स 7. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. आपण ते मातीचं भांडं आहोत आणि देवाची संपत्ती आमच्यात आहे, म्हणजे देवाचा आत्मा, देवाचं वचन आमच्यात आहे, त्याला महत्त्व आहे प्रियांनो. बाहेरून आमचं स्वरूप कसंही असू द्या, किती लोक आमेन म्हणणार आहेत? बऱ्याच लोकांना मी पाहतो, आणि आमच्या इकडे एक भाऊ आहे, बऱ्याच वेळा असं नेहमीच बोलायचं. मग एक दिवशी त्याला घेतलंच बरोबर जरा साईडला. पास्टर मी खाली फुकट इधर पैदा हुआ, मला अमेरिकेत जन्माला आलो असतं किती बरं झालं असतं. देवाने तुम्हाला योग्य ठिकाणी ठेवलेलं आहे. आमेन. किती लोकांना वाटतं देवाने आपल्याला योग्य ठिकाणी ठेवलं आहे? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. चर्चमध्ये ना लोक एक दुसऱ्यांना घाबरून हात वर करतात कधी कधी, पण मी तुम्हाला सांगतो देवाने जे केलंय ते चांगलं केलंय. काही लोक आरशापुढे उगाच उभे राहतात. मी थोडा अजून गोरा असतो तर किती बरं झालं असतं, माझं नाक अजून थोडा असं असतं तर किती बरं झालं असतं, माझे डोळे तसे असते तर. स्वतःला त्या आरशात बघून कितीतरी वेळा लोक नावं ठेवतात. पण आज नंतर ते बंद करा. तुम्ही देवाची हस्तकृती आहात. जैसे बनाया अच्छा बनाया. जसं बनवलं चांगलं बनवलं. आता हे नाक असं सरळ केलं, उलटं केलं असतं तर पावसाचं पाणी भरलं असतं त्याच्यात. जे केलंय ना देवाने ते उत्तम केलंय, आणि तुम्हाला अधिकार नाहीये देवाने केलेल्या गोष्टीला नावं ठेवण्याचा. तू गोरा आहेस, तू काळा आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस, याला काहीच मॅटर करत नाही. या गोष्टी 1% पण याला किंमत नाहीये. सौंदर्य किती टिकणार आहे? किती काळ या गोष्टी टिकतील? ज्या गोष्टी अविनाशी आहेत त्यांच्याकडे आमची नजर लागणं गरजेचं आहे. काय कुठली गोष्ट सार्वकालिक आहे त्या गोष्टीकडं आमचं लक्ष केंद्रित होणं हे जास्त गरजेचं आहे. आज आम्ही काय केल्याने अधिक देवाच्या सामर्थ्यात वाढू शकू, आमचा इनर मॅन, आमचा आतला आत्मा कसा बलवान होईल याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. अहो मी स्वतः बघितलंय, ऐकताय का?
अहो एका घरात गेलो, दार थोडं उघडं होतं, नॉक केलं, या पाळक साहेब. आत गेलो, सगळे सोफ्यावर खुर्च्यांवर उभे. मी विचारलं काय झालं, ते म्हणले झुरळ. अरे तुम्ही सैतानाला बांधणारे लोक, दुष्टात्मे काढणारे लोक, झुरळाला पाहून सगळे. आमचा आत्मा मजबूत पाहिजे प्रियांनो. शरीर मजबूत असणं चांगली गोष्ट आहे, पण आत्मा कमजोर राहता कामा नये. आमचा आत्मा प्रबळ असणं गरजेचं आहे. ती आध्यात्मिक सामर्थ्याची ओतणी देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये केलेली आहे. परमेश्वराने त्याच्या कृपेने, त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आम्हाला भरलेला आहे, आणि तो आत्मा आम्ही सांभाळणं गरजेचं आहे. ज्याला देवाचा आत्मा नाही ना, त्याला कशाची भीती वाटत नाही. लोकांना वाईट वाटतं कधी कधी, तो एवढा पुढं गेला, त्याचं किती चांगलं झालं, देवा माझं कधी करणार आहेस, त्याला बंगला मिळाला, त्याला गाडी मिळाली, त्याला हे मिळालं, त्याला ते मिळालं, माझ्या वर्गातला एवढा पुढं गेलाय, मला कधी मिळणार. अरे तो कुठल्या मार्गाने मिळवतोय तुला माहित आहे का? दुसऱ्याची उन्नती झाली तर वाईट वाटून घेऊ नका. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, आज देवाच्या उपस्थितीत आपण असताना आज आम्ही स्वतःमध्ये हा बदल घडवून आणणं गरजेचं आहे. आमचा आत्मा प्रबळ होण्यासाठी आम्हाला काय करणं गरजेचं आहे, त्याच्याकडे अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्या गोष्टींमध्ये आम्ही प्रबळ होणं जास्त गरजेचं आहे. कशा प्रकारे आम्ही आत्म्यात जास्त सामर्थ्यात वाढणार आहेत, त्या गोष्टींकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जगाच्या गोष्टी ह्या जगाला प्रिय वाटतात, जगातले लोक पुढं जातात, आणि म्हणून त्यांच्यामुळं आम्ही वाईट वाटून घेता कामा नये. 2 मुलांची शर्यत आहे, दोघांच्या हातामध्ये ग्लास आहेत, एकाचा रिकामा आहे आणि एकाचा पाण्याने काठोकाठ भरला आहे, आणि दोघांनाही धावायला सांगितलं आहे. आणि ज्याच्या हातात ग्लास फुल भरलेला आहे त्याला सांगितलं एक थेंब पण खाली पडता कामा नाही, नीट धावायचं, एक थेंब पण पडू देऊ नको. कोण जिंकल दोघांमध्ये? हे जेवढे रिकामे आहेत ते पटापट पुढे जातात. ज्या लोकांच्या आशीर्वादांना विलंब लागतो ना, त्यांचे आशीर्वाद काहीतरी विशेष असतात. काही लोकांना फार पटापट आशीर्वाद मिळतात, आणि पटापट कसे भिकारी होतात तुम्ही पाहाल. खून कर, दरोडे कर, हे कर, ते कर, नंतर पोलीस एका फटक्यात एन्काउंटर, खलास. कुठे गेली प्रॉपर्टी सगळी, कुठं गेलं ते जमवलेलं. असत्याच्या मार्गाने तुम्हाला काहीही मिळो, त्याग करा, नको मला ते. माझा आत्मा स्वच्छ राहणं गरजेचं आहे. प्रभूला तोंड दाखवायचंय मला एक दिवशी. त्या दिवशी प्रभू म्हटला पाहिजे, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वास योग्य राहिलास. आज आम्हाला आमची शर्यत जिंकणं गरजेचं आहे. आज आम्ही स्वर्गात काय साठवत आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. कुठल्या गोष्टी आम्ही साठवत आहोत. प्रकटीकरण 5:8 प्रमाणे तर पहिली गोष्ट आम्हाला कळाली, आमची प्रार्थना स्वर्गात जमा केली जाते. देव आमची प्रार्थना साठवून घेत आहे. आमेन. त्याच्यामुळे ज्या वेळेस प्रार्थना कराल त्या वेळेस लक्षात ठेवा, माझी प्रार्थना मुर्द्यापुढं नाही, मेलेल्या पुढं नाही, जिवंत देवापुढं आहे, आणि तो मला उत्तर देणार म्हणजे देणारच. देणार म्हणजे देणारच. निसंकोच, भीती न बाळगता प्रार्थना करा आणि विश्वासाने करा. तुमची प्रार्थना प्रभू समोर सादर होते आणि ती त्याच्या पुढे जमा केली जाते. स्तोत्र 56 आणि 8. माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहेस, माझी आसवे तू आपल्या बुदलीत भरून ठेवली आहेस, तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय? तुमचे अश्रू फार मूल्यवान आहेत प्रियांनो. ते अश्रू परमेश्वर साठवून ठेवतो. तुम्ही रडता कधी कधी, लोकांना किंमत नाही वाटत. कधी कधी तुम्ही दुःखाने व्याकुळ होता, तुमच्या संकटामध्ये, तुम्ही त्रस्त झालेल्या स्थितीमध्ये. हे जग असं आहे ना, त्यांना तुम्ही दुःख सांगाल ना, अरे माझं खूप वाईट झालं, असं झालं माझ्या घरामध्ये, ते तुमच्यासमोर खोटी ॲक्टिंग करतील, नंतर बोलतील असाच होता तो,
असंच झालं, बरं झालं त्याचं, असाच मरू दे तिकडं, काय करायचं आपल्याला. जग तुमच्या दुःखात आनंद करील प्रियांनो, पण एकच सांत्वन करणारा आहे आणि तो तुमचा बाप स्वर्गीय देव आहे प्रियांनो. रडायचंय, माणसापुढं रडू नका. येस ताई, कोणतरी छान बोललं, रडायचं तर फक्त येशू पुढं रडा बस, कारण त्यांना तुमच्या आणि माझ्या आसवाची किंमत आहे प्रियांनो. आमचे अश्रू त्याने बुधलीत साठवून ठेवलेले आहेत आणि एक दिवस असा येईल, प्रकटीकरण 7 अध्याय 16 आणि 17 वचनं, ते ह्यापुढे भुकेले होणार नाहीत व तानेले होणार नाहीत, त्यांना सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. आमेन. देवाचे हात ज्यावेळेस तुमचे अश्रू पुसतील त्यावेळेस तुमचं खरं सांत्वन होणार आहे प्रियांनो. प्रभूचं हे अभिवचन आहे की तुमचं दुःख तो आनंदात बदलणारा परमेश्वर आहे. तुमची प्रार्थना स्वर्गात पोहोचते, तुमचे अश्रू पण स्वर्गात पोहोचतात. आमेन. उत्पत्ती 4 अध्याय आणि 9 आणि 10 वचनाप्रमाणे काईनाने हाबेलाचा खून केला, भावाने भावाला मारलं. आणि पहिली घटना पवित्र शास्त्रातील आणि पुढं काय वचन सांगता ऐका. उत्पत्ती 4:9-10. मग परमेश्वराने काईनाला विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? तो म्हणाला, हे तू काय केलेस? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करत आहे. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जे लोक आजपर्यंत रक्तसाक्षी झालेत त्यांचं रक्तसुद्धा स्वर्गापर्यंत, त्या रक्ताचा आवाज जातो प्रियांनो, त्या रक्ताची ओरड स्वर्गापर्यंत पोहोचते. आणि म्हणून प्रभूमध्ये तुमचे परिश्रम व्यर्थ नाहीत प्रियांनो. या भारताच्या भूमीने थोमाच्या रक्तापासून अनेकांची रक्त पाहिलेत, ग्रॅम स्टेनचं रक्त पाहिले, त्यांच्या रक्ताने पेरणी झाली आणि एवढी मोठी कापणी या देशामध्ये होत आहे. काय पाहिजे आम्हाला देवाच्या प्रिय लोकांनो? हा मोठा आशीर्वाद आम्हाला पाहायला मिळत आहे. त्यांचं बलिदान, त्यांचं रक्त व्यर्थ गेलेलं नाही आणि ते रक्त स्वर्गापर्यंत आरोळी मारणारं रक्त आहे. तुमचे अश्रू स्वर्गापर्यंत, तुमचं रक्त स्वर्गापर्यंत, तुमची प्रार्थना स्वर्गापर्यंत सरते. शेवटी देवाच्या प्रिय लोकांनो, बायबल सांगतं योहान 5 अध्याय 28 आणि 29 वचनामध्ये, योहान 5:28-29, याविषयी आश्चर्य करू नका, कारण कबरातील सर्व माणसे त्यांची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे. उपदेशक 12:7, तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. ही सगळी वचनं आपल्याला एक गोष्ट सांगतात प्रियांनो. इयोब, जसा मी जगे आलोय नग्न, सुटबुड घालून कोणीच येत नाही जगात. येताना जसा येतो मनुष्य तसाच जातो, काही आणलं नाही, काही नेणार नाही. जेही तुम्ही या जगात प्राप्त करणार, काहीही बरोबर घेऊन जाता येत नाही. एकच गोष्ट बरोबर जाणार आहे, तुमची सत्कर्म. तुम्ही काय चांगलं काम केलं ना, ती कामं तुमच्याबरोबर जाणार आणि ती कामं ठरवणार तुम्ही स्वर्गात का तुम्ही नरकात. आणि म्हणून हा ट्रायल पिरियड आहे. जगात आम्ही असताना आम्ही स्वर्गात काय साठवतोय, आम्ही काय आमच्याबरोबर घेऊन जाणार आहोत, आमची प्रार्थना स्वर्गाला जात आहे का, आमचे अश्रू देव पाहत आहे का, आम्ही सत्कर्म स्वर्गात जोडत आहोत का, धार्मिकता आमच्या ठाई आहे का, हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रेषितांची कृत्य 10 अध्याय 31 वचन, प्रेषित 10 आणि 31. कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. आमेन. कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे. आमेन. प्रभूची स्तुती असो. परमेश्वरासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे. तुम्ही जे दानधर्म करता त्याची नोंद स्वर्गात केली जाते. जे तुम्ही देवाच्या राज्यासाठी करता,
तुमची धावपळ, तुम्ही जे पैसा देत असाल, तुमचे परिश्रम देत असाल, जेही तुम्ही देवाच्या राज्यासाठी करता, त्याची दखल स्वर्गात कुणी घेतंय याची आपण आठवण ठेवली पाहिजे. आमेन. ऐका, एक गोष्ट सांगतो. कधी कधी ना लोक मध्येच देवासाठी खूप 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 काय काय करतात आणि मध्येच सोडून देतात. माझं नावच नाही घेतलं सेक्रेटरी साहेबांनी. कारण असं होतं, काय आत्मे दुखावले जातात की का बरं ते विकास कांबळेंना शाल दिली, माझी शाल कुठे आहे? दुकानात जाऊन घे बाबा, पण रडू नको. नाही तर माझ्याकडे आलेली घेऊन जा, पण रडू नको. कळतंय तुम्हाला? कधी कधी काही लोकांचं कौतुक न झाल्यामुळं ते मंडळीत पुढे येत नाहीत. मला कोणी चांगलंच म्हणत नाही. अरे कोणी चांगलं म्हणो अगर न म्हणो, देवाचं काम करत राहायचं. साठा कोण कोण करतं आपण पाहिलं. परमेश्वर पण साठा करतो, आणि तो प्रार्थनेचा साठा करतो, क्रोधाचा साठा करतो. प्रत्येक माणूस कुठंतरी जमवतोय. आज तुम्ही प्रार्थना जीवनात प्रबळ आहात का देवाला क्रोध आणण्यात प्रबळ आहात, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. जे लोक प्रार्थनेत नाहीत, चर्चकडे पावलं वळत नाहीत, कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही म्हणाल मी घरी थांबेन आणि तरी देव मला तारण देणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला घ्यायला येणार आहे. मंडळीचे सहभागी व्हा. चर्चकडे तुमची पावलं वळवा. तुमची लेकरं त्यांची पावलं चर्चकडे येऊ द्या. तुमच्या लेकरांना वळण लावा संडे स्कूलला येण्याचं. माता बहिणींनो, महिला मंडळात सहभागी व्हा. तरुणांनो, आपल्या मंडळीचा सहभाग घ्या. आपल्या मंडळीकडे आपली पावलं वळवा. शेवटचा काळ आहे. आम्हाला जागृत होण्याची गरज आहे. काय साठवतो आम्ही, काय साठवतोय आम्ही? अजूनही तीच व्यसनं, अजूनही तोच राग, तेच द्वेष, तीच घरातली भांडणं, तीच किरकिर, तीच रडारड, त्याच त्या जुन्या गोष्टी, परत तेच जुने डाव, परत त्याच गोष्टी, तेच करत त्या घाणीत कुठंतरी खिचपत पडलोय का? आणि देवाला रोज क्रोध देतोय का? आज देवाला सांगूया, प्रभू मला क्षमा कर, येशूच्या रक्ताने धुवून मला शुद्ध कर, आणि माझी ती वही पापांची आज ती खोडून टाक, रद्द कर. आज नंतर मी तुझ्यासाठी माझं जीवन समर्पित करतो, आणि माझी प्रार्थना, माझ्या विनंत्या तुझ्यासमोर सादर हो. प्रभू तुमच्याकडे काही मागत नाही प्रियांनो. तो इंटरेस्टेड आहे तुमच्यामध्ये, त्याला तुम्ही पाहिजे. दाविदाने ना कराराचा कोश बैलगाडीत ठेवला आणि चाललं नाचत 30,000 लोकांना घेऊन. बैलाला ठोकर लागली, डगमगलात बैल, कोश पडणार आहे. उज्जा नावाचा व्यक्ती होता, बिचारा चांगला माणूस होता. आता समजा इथं देवाचा कोश ठेवलाय कराराचा, पडायला लागला तर तुम्ही पडू द्याल का? नाही पडू द्या, आपल्या काय बापाचं जातंय. पडायला लागला तर पडू द्याल का? मग त्याने पण हाच विचार केला बिचाराने. उज्जा पुढं धावला आणि तो कोश त्याने सांभाळण्याचा प्रयत्न केला. हात लावता क्षणी उज्जा जागेवर खलास. का मेला उज्जा? देव क्रोधाविष्ट झाला होता. का? देवाला तुमची बैलगाडी नकोय. देवाने लेवीच्या पुस्तकात आधीच सांगून ठेवलंय, कोश घेऊन जाल ना, याजकाच्या खांद्यावर न्यायचा. त्याला तुमचे खांदे पाहिजेत, त्याला तुम्ही पाहिजेत. तुमच्या गाड्या घोड्या, तुमचे बंगले नकोय त्याला आधी तुम्ही पाहिजेत. देवाचा इंटरेस्ट तुमच्यामध्ये आहे. तुमचा वेळ त्याला द्या, तुमचं जीवन त्याला द्या. प्रभू तुमच्यात इंटरेस्टेड आहे. त्याला तुम्हाला त्याच्या आत्म्याने भरायचं आहे. तुमचं जीवन त्याला आशीर्वादित करायचंय. देवाला मी हे दिलं आणि ते दिलं, बंद करा. ते सांगणं आणि बोलणं गुप्त रीतीनं करा. देवासाठी काय करायचंय. आज आम्ही काय साठवतोय, कसला संचय करतोय? तुमचं काम, तुमची नोकरी करून तुम्ही खूप चांगल्या रीतीनं देवाची सेवा करू शकता. डॉक्टरकीचं मी शिक्षण घेत असताना म्हणा, किंवा मी ज्यावेळेस ICUत काम करायचो त्यावेळेस खूप चांगले पास्टर्स माझी पाठ थोपटायचे. तरुण मुलगा म्हणून म्हणायचे की एक पाळकाला लाजवील अशी तुम्ही काम करून सेवा करत आहात. ऐकताय तुम्ही चर्च?
जोपर्यंत देव तुम्हाला सांगत नाही पूर्ण वेळ सेवेत आहे तोपर्यंत येऊ नका. पण प्रत्येक देवाचा दास आणि दासी काम धंदा करून तुम्ही देवाची सेवा करू शकता. शक्य आहे. आणि ती पण साधारण नाही, सामर्थ्यवान सेवा. संत पौल आर्थिक गरज आली तर पावती पुस्तक घेऊन फिरत नव्हता. ऐकता का चर्च तुम्ही? विनंत्या करत नव्हता, प्लीज मला काही देता का. त्याची मागणी देवाकडे होती, देव त्याची गरज पूर्ण करायचा. पण गरज लागली तर तो त्याचा व्यवसाय करायचा आणि पैसा उभा करायचा आणि देवाचं काम करायचं. हालेलुया. आणि म्हणून मी प्रत्येक जे काम करून सेवा करणार आहेत त्यांना इन्करेज करू इच्छितो, तुम्हाला सांगू इच्छितो की देवाचं जे काम तुम्ही घेतलेलं आहे ते अविरत तुम्ही करू शकता. हालेलुया. हानोकला परिवार होता, कारण त्याचं पुढं जनरेशन आहेत. लोकांना असं वाटतं आता काय माझ्यावर परिवाराचं टेन्शन आहे, माझं कुटुंब आहे, माझं हे आहे, माझं ते आहे. तुझं काय नाही, सगळं देवाचं आहे. ते सगळं सांभाळून तुम्हाला देवाचं काम करता येणार आहे आणि ते पण उत्तम रीतीनं. आपला भार त्याच्यावरती टाका. हालेलुया. साठवायची आहे तर आज स्वर्गात संपत्ती साठवा. प्रभूची नजर आज तुमच्याकडे